नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की ऐश्वर्या मात्र आता ही स्पर्धा कशी हरते आणि हरल्यानंतर स्पर्धा तिची काय रिॲक्ट होते, कारण एका राक्षसासारखं रूप तिने आता येथे धारण केलेलं असतं. कारण जानकी आणि ऋषिकेश जिंकले हे जे काही तिचं सहन करण्याची ताकद तिची संपलेली असते, तेव्हा मात्र आता तिला इतका राग येतो की आपण ही स्पर्धा खेळण्यासाठी किती अशी मेहनत केली आणि आपण किती प्लॅनिंग केले. आपल्याला तर 2.5-3 लाख अगदी 4-5 लाख रुपये खर्च ह्या स्पर्धेसाठी आला आणि हे सर्व काही आयत्या बिळावर नागोबा म्हणजे ह्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी कमावलं. कारण आता स्पर्धेमध्ये जरीही एक गेम यांनी जिंकलेला असतो तर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना इतका आनंद होतो. अगदी अहंकाराने त्यांचे हे फुगे इतके फुटलेले असतात. कारण अहंकाराचा फुगा केव्हा फुटतो हे आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना माहिती होते. कारण आता ऐश्वर्या सर्वांसमोर आपलं जे काही गुन्हे आहे तर ते कसं कबूल करते आणि जानकीवर तिने जो काही आरोप केलेला आहे तो सुद्धा आता ह्या जजेस समोर ऐश्वर्याच्या तोंडातूनच कसा सिद्ध होतो आणि तो गुन्हासुद्धा ती कसा कबूल करते, तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तेव्हा मित्रांनो आता आपले जानकी आणि ऋषिकेश आता मागचा गेम तर हारलेले असतात आणि ते गेम हारल्यामुळे ऋषिकेशला त्याची चूक समजते. कारण आपण इतक्या अहंकारात आणि इगोमध्ये गेलो, कारण जानकीने एक चूक केली आणि एक गुण गमावला म्हणून आपण किती रिॲक्ट झालो, परंतु आपल्या ह्या इगोमुळे आपण सुद्धा एक गुण गमावला तरी सुद्धा जानकी इतकी शांत आहे. तेव्हा कुठे आता ऋषिकेशला त्याची चूक समजते आणि तो स्वतःला शिक्षा करून घेतो. परंतु जानकी इतकी शांत असते तरी सुद्धा ती ऋषिकेशला अगदी आपलेपणाने समजून घेते आणि ऋषिकेशला सुद्धा म्हणत असते की हे बघा ऋषिकेश, यापुढे स्वतःला त्रास करून घेत जाऊ नका, कारण जी काही शिक्षा तुम्ही स्वतःला करतात तर त्याचे मन मात्र मला उठतात, त्यामुळे प्लीज असं काही करू नका. म्हणून ओवीने आता त्या दोघांचं जे काही कॉर्डिनेशन आहे तर एकदम असं फिट केलेलं असतं, अगदी एकदम परफेक्ट. आणि त्या दोघांमध्ये जे काही एक ओवीने हात आणि दुसऱ्याचा हात बांधलेला असतो आणि दुसऱ्या एकेका हाताने मात्र जानकी आणि ऋषिकेश एकत्र येऊन आपलं जे काही पूर्ण काम आहे त्याची प्रॅक्टिस करतात. आणि दोघांमध्ये इतकं सामंजस्यपणा आणि विश्वास एकी इतकं वाढलेलं असतं की दोघांचं जे काही प्रेम आहे ते अगदी उफाळून येतात आणि यापुढचे जे काही गेम आहे तर ते खेळण्यासाठी के परफेक्ट होतात. म्हणून आता ऐश्वर्या त्यांच्यातील जे काही प्रेम आणि विश्वास आहे हे कितीही तिने आता तोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी मात्र आता ऐश्वर्या काही म्हणजे तिचा सर्वांसमोर पोपट तर होणार असतो. कारण आपले जानकी आणि ऋषिकेश प्रेमाने एकत्र येतात. त्या दोघांना एकत्र पाहून सारंग आणि ऐश्वर्या या दोघांचा इतका जळफळाट होतो. आणि त्याच वेळेस मात्र आपल्या सुमित्रा आईसुद्धा आहे तर त्यासुद्धा आता ह्या मैदानावर धावून येणार असतात. आणि यात ऐश्वर्या किती चुकीचं वागली आणि किती तिने आता ही स्पर्धा जिंकण्यासाठी जानकीला दोषी ठरवलं तर ते अख्ख्या मुळशी गावासमोर जानकीने आता सर्वांना कसं हे ऐश्वर्याने कबूल केलेलं आहे की आता जानकीने जे काही केले तर आता परत ती आरोप करायला सुरुवात करते. कारण आता जी काही ही मेणबत्त्या विझवण्याची स्पर्धा आहे तर ती स्पर्धा सुरू होते. तर त्यातसुद्धा आपले ऋषिकेश आणि जानकी जिंकतात. अगदी कमीत कमी वेळात तर त्या जास्त मेणबत्त्या ते लावतातच. आणि जे काही आता फुगे फोडण्याची ती स्पर्धा आहे तर ते सुद्धा गेम आपल्या यांनी जिंकलेला असतो. आणि आता जी बकेट असते तर त्या बकेटमध्ये फेकायचा आणि तो कमीत कमी वेळात तो टाकायचे त्या बास्केटमध्ये. हे सर्व काही आता आपले ते जे गेम आहे तर यापुढे प्रत्येक गेम अगदी एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या प्रेमाने जिंकतात. तेव्हा आता त्यांचं प्रेम आणि तो अख्खं मुळशी गावसुद्धा चकित होते. त्यामुळे आता मात्र ऐश्वर्याला इतका जळफळाट होत असतो. ऐश्वर्या आता इतकी त्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये सारंगला इतकं जबरदस्तीने ओढते की सारंग अगदी म्हणजे तोंडावर आपटतो. कारण ती आता सारंगचा विचार करत नाही की सारंग पडेल की काय. 3 पायाची शर्यत सुरू होते. जानकी आणि ऋषिकेश या दोघांचे पाय एकत्र बांधले जातात. अवंतिका आणि सौमित्र यांचेसुद्धा पाय एकत्र बांधले जातात. परंतु या दोन जे जोडी आहे तर त्या जोडीमध्ये प्रेम विश्वास हे सर्व काही अगदी मुळशी गावाने पाहिलेलं असतं. परंतु आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची जी काही जोडी
आहे तर ती जोडी फक्त सारंग निभावत असतो आणि सारंगला आता ऐश्वर्या फरफटत ओढत नेते, कारण सारंग हा त्याला पळता येत नसतं आणि ऐश्वर्या इतकं सारंगला म्हणजे सर्वांसमोर अपमान करून बोलत असते की सारंग अरे डिफेक्टिव्ह पीस, अरे धाव धाव मूर्खा, अरे मूर्खा धाव, नाहीतर ते जानकी ऋषिकेश जिंकतील. ऐश्वर्याचा आता स्वतःच्या बोलण्यावर सुद्धा ताबा राहत नाही. सर्वांसमोर आता ती सारंगचा इतका अपमान करते आणि त्याला फरफटत असं ओढून घेऊन येते. सारंग अगदी तोंडावर पडलेला असतो आणि आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही माझा तरी विचार करा, अहो स्पर्धा आहे ती स्पर्धा मी सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो, स्पर्धा जिंकावी असं मला सुद्धा वाटतं, परंतु जरा विचार करा, अहो मी तोंडावर आपटलो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे मूर्खा आणि सर्वांसमोर आता ती सारंगचा इतका अपमान करते. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात, अहो हे असं प्रेम आणि विश्वास आहे का तुमचा, ते बघा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यातील प्रेम आणि सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी यांच्यातील प्रेम पहा, किती सामंजस्यपणाने ते एकमेकांच्या आधाराने एकमेकांना ओढतात. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी भडकलेली असते, कारण जानकी आणि ऋषिकेश सर्वांच्या पुढे जाऊन अगदी त्यांनी विनर पद घेतलेलं असतं आणि तेच काही आता ऐश्वर्याला दिसत नाही. ऐश्वर्या इतकी भडकलेली असते आणि सर्वांसमोर ती सारंगला म्हणते की तू तर कोणत्याच लायकीचा नाही, एकतर चांगला नवरासुद्धा तू होऊ शकत नाही आणि तुझ्याबरोबर अरे कोणला संसार करण्याची गरज आहे, अरे मी तर फक्त मला बदला घ्यायचा होता, त्या सौमित्राचा मला बदला घ्यायचा होता आणि मी तुझ्या यापुढे कोणताही नवरा म्हणून स्वीकार करत नाही. अरे आपल्यामध्ये तो नातं विश्वास काही नाही, अरे मूर्खा मी फक्त तुला मूर्ख ठरवले आणि तुझ्या कुटुंबाविरोधी तुला अगदी तोडून टाकलं, कारण तुझा वापर करून मला ही रणदिव्यांची फॅमिली तोडायची होती. तेव्हा आता ऐश्वर्याचं जे काही खरं रूप आहे तर ते सर्वांसमोर येतं आणि आता मात्र सारंगसुद्धा काही कमी नसतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या अहो तुम्ही ह्या थराला जाऊ शकतात, अहो मला सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही सुद्धा ही स्पर्धा खेळण्यासाठी काय काय चिटिंग केली, अहो मी तर माझ्या कंपनीवर आणि घरावर कर्ज काढलं, ते पण तुमचं ऐकून आणि आज मात्र तुम्ही मला माझी लायकी दाखवली. खरंच मी माझ्या सोन्यासारख्या भावाला आणि आईसारख्या वहिनीला तोडलं आणि ह्या कंपनीवर कर्ज काढलं. खरंच ऐश्वर्या तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. तेव्हा आता सारंग बडबडबड जी काही ऐश्वर्याने कोणती चिटिंग केलेली आहे, या स्पर्धेसाठी आपण जे काही कर्ज काढलं आणि तो सुनील आहे तर त्या सुनीललासुद्धा आपण इतके पैसे देऊन खरेदी केले, 2 लाख रुपये तुम्ही मला त्याला द्यायला सांगितले आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी काय काय केलं नाही आणि तरीसुद्धा तुम्ही आज माझ्यावर आरोप करतात. अहो तुम्हाला जे म्हणजे जितका मी ओळखत होतो तितका खरंच तुम्ही नाही तुमच्यावर विश्वास ठेवला. माझ्या आईला सुद्धा मी अपमान करून बोललो आणि आज मात्र तुम्ही मला सर्वांसमोर धोका दिला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही, या जजने सुद्धा या जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडून पैसे घेतले असतील, म्हणून आता ऐश्वर्या जजवर सुद्धा आरोप करते आणि आता हा जजवर झालेला काही आरोप आहे तर तो मात्र आता मीडियावाल्यांना सहन होत नाही. तेव्हा आता मीडियावाले जे काही नितीन आहे तर ते म्हणतात की हे बघा ऐश्वर्या मॅडम, अहो तुमचं तोंड सांभाळा, आम्हाला बोलण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो जशी आम्हाला या जानकीने लाच देण्याची प्रयत्न केला तर तशी तुम्हाला सुद्धा तिने लाच दिली असेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा जानकीने जिंकण्यासाठी काहीच केलं नाही, परंतु मीच आता जानकीला या प्लॅनमध्ये अडकवलं. तेव्हा आता ऐश्वर्या जे काही सत्य आहे तर ते तिच्याच तोंडातून वधून टाकते. अख्ख्या मुळशी गावाला धक्का बसतो, कारण जे काही अगदी सयाजीरावांची मुलगी आहे तर ती कधीही बदलणारी नाही हे आता सगळ्या गावाने ओळखलेलं असतं आणि सगळ्या गावांना मात्र आता जो काही नाना यांना सुद्धा ढकलून दिल्याचं ती सत्य आता कबूल करते. तेव्हा आता जानकी म्हणत असते की अगं ऐश्वर्या हेच व्हायला हवं होतं, कारण कंपनी आणि आशीर्वाद बंगला गहाण ठेवण्याचा तुला कोणताही हक्क नव्हता. आमच्या सारंग भाऊजींना तू फसवले आणि त्यात मात्र बिचाऱ्या सारंग भाऊजींचा बळी दिला. खरं तू असं वागायला नको होतं. अगं त्यांचा तरी त्यांच्या प्रेमाचा एक नवरा म्हणून तू विचार करायला हवा होता. अगं जे काही तू वागलीस ना त्याची सीमा तर पूर्णपणे आता तू पार केलेली आहे, त्यामुळे तुला तुझ्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. परंतु तू जजवर जे काही आरोप केले
तर त्या आरोपाखाली मात्र तुला आता नक्की काय होतं, कोणती शिक्षा होती हे लक्षात घे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे आणि एक गोष्ट लक्षात घे, कारण मी सयाजी पाटलांची मुलगी असल्यामुळे मला कोणीही माझं काही बिघडू शकत नाही. तेव्हा जानकी म्हणत असते की अगं तू कितीही सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी जरी असेल ना तरीसुद्धा कोणी काहीच करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्याला इतकं टेन्शन येतं आणि काय नाही असं तिला आता करू अशी तिची अवस्था होते, कारण गेम तर हारलेली असते. अगदी वेड्याचं रूप ती घेते आणि वेड्यासारखं काय जे मनाला येईन ते आता बोलत असते. तेव्हा आता जेसुद्धा म्हणत असतात की यांनी तर पूर्ण सीमा पार केली, म्हणजे जानकी बहिणी आम्हाला माफ करा. या ऐश्वर्या मॅडमचं ऐकून आम्ही तुमच्यावर आरोप केले, त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्यावर म्हणजे जे काही आम्हाला माफ केलं असेल तर करा. कारण ह्या ऐश्वर्यानी सारंग रणदिवे यांनी जे काही खोटं नाटक करून तुम्हाला फसवण्याचा आणि ते प्रयत्न केला आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणते की आमची जानकी कधी असं काही करू शकणार नाही. जे काही करेल तर ते हे ऐश्वर्याचे खेळ असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या जानकीचं जे काही आहे तर ते तिचं बक्षीस वगैरे देऊन टाका. सर्व गावासमोर आता जानकीला आता हे विनरचं खूप मोठं असं पारितोषिक जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या जोडीला भेटतं आणि ते मिळालेलं पारितोषिक पाहून ऐश्वर्याला अगदी वेड लागण्याची वेळ येते. ऐश्वर्याला असं वाटतं की नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा मात्र आता जे काही हे विनर आहे तर ते आपले ऋषिकेश आणि जानकी म्हणजे बनलेले असतात. परंतु आता ऐश्वर्याने तिच्या पापांचा घडा सर्वांसमोर वाचलेला असतो आणि लवकरच मात्र जे काही आता या रणदिव्यांच्या घरातून तिची लवकरच हकलपट्टी होणार असते, कारण तिने आपल्या पापाचा जो काही पाडा आहे सर्व अख्ख्या मुळशी गावासमोर वाचलेला असतो आणि मुळशी गावाने मात्र ह्या ऐश्वर्याला आता शिक्षा देण्याचं ठरवलेलं असतं. परंतु जेजवर जे काही आरोप तिने केलं त्याची शिक्षा मात्र ह्या ऐश्वर्याला आता मिळणार असते. तेव्हा मित्रांनो, आता ऐश्वर्याने केलेल्या कारस्थानाचा जो काही आता ऋषिकेश आणि जानकी यांनी वचका घेतलेला असतो, तर आपले जे काही आता सुमित्रा, सौमित्र, अवंतिका आणि नाना हे आता आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या परत घरी मानाने येणार असतात आणि आपली सुमित्रा आई मानाने परत आपल्या जानकीची माफी मागून आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना समजावून परत आपल्या हक्काच्या घरी घेऊन जाणार असतात. आणि आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी आल्यानंतर आता हा खूप मोठा चमत्कार घडणार असतो, कारण आपल्या घराला जे काही घरपण आणि आपल्या अंगणातील जे काही तेज आणि जे काही हिरवं आहे तर ते पूर्णपणे असं लक्ष्मीचं रूप आपल्या आशीर्वाद बंगल्याला मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या ह्या शिव मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. धन्यवाद.